नमस्कार, हरिओम अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण आपला प्रॅक्टिस सेट प्रॉब्लेम सेट 2 मधले क्वेश्चन नंबर 9 पासून पुढचे क्वेश्चन या पार्ट मध्ये बघायचे। ओके, क्वेश्चन नंबर 9 इज प्रूव्ह दॅट द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ ए डायगोनल्स ऑफ ए पॅरलेलोग्राम इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ इट्स साइड्स। ओके, काय सांगितलेलं आहे बघा, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डायगोनल ऑफ ए पॅरलेलोग्राम, एक पॅरलेलोग्राम दिलेला आहे आणि त्याचे जे काही डायगोनल आहेत त्या डायगोनलच्या स्क्वेअरची सम इज इक्वल्स टू दी सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ इट्स साइड, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे। ओके, त्याच्यासाठी मी इथं डायगोनल पहिला पॅरलेलोग्राम ड्रॉ करून घेते। तर हा असेल पॅरलेलोग्राम। ओके, याच्यासाठी आपल्याला पॅरलेलोग्रामच्या प्रॉपर्टीज माहित असायला हव्यात। ABCD इज ए पॅरलेलोग्राम, ओके, and diagonal AC and diagonal BD which are intersected at point O. ओके, गिव्हन थिंग्स काय आहेत बघा, सोल्युशन मध्ये बघूया। गिव्हन आर quadrilateral ABCD is a parallelogram. quadrilateral ABCD is a parallelogram. हा आपल्याला पॅरलेलोग्राम दिलेला आहे। त्याचबरोबर अजून एक सांगितलेलं आहे की AC and BD intersects at point O. ओके, O या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात। आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे बघा, याच्यामध्ये स्क्वेअर्स ऑफ सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डायगोनल्स कुठले आहेत बघा, AC यांची सम म्हणजे AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर इज इक्वल्स टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ इट्स साइड्स। आता साइडचा स्क्वेअर म्हणजे काय येईल बघा, AB स्क्वेअर सम आहे म्हणजे ऍडिशन येईल, प्लस BC स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे। ओके, नाउ प्रूफ मध्ये बघा, याच्यामध्ये आता आपल्याला माहित आहे पॅरलेलोग्राम आहे म्हणजेच काय येणार आहे बघा, AB इज इक्वल्स टू CD and second one is BC is equals to AD. Okay, call this as equation number 1. आणि हे काय येईल बघा, opposite sides of parallelogram are equal. opposite sides of parallelogram. Okay, ह्या कशा असतात, इक्वल असतात। त्याच्यानंतर काय येणार आहे बघा, AO is equals to OC is equals to half of AC and second one BO is equals to OD is equals to half of BD. हे काय येईल, call this as equation number 2. याच्यावरून काय येणार आहे बघा, डायगोनल ऑफ पॅरलेलोग्राम ही एक प्रॉपर्टी आहे। डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच अदर, डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच अदर। बायसेक्ट करतात म्हणजे ते दोन इक्वल पार्ट मध्ये डिवायडेशन करतात। मग इथं जर यांनी AC ला जर O ह्या पॉइंट मध्ये बायसेक्ट झाला असेल तर AO इज इक्वल्स टू OC येईल, विच आर नथिंग बट हाफ ऑफ AC. ओके, म्हणून हे लिहिलेलं आहे। आता मी इथं ट्रायंगल कन्सिडर करते। जर AO इज इक्वल्स टू OC असेल तर O हा त्यांचा मिड पॉइंट असणार आहे, कारण AO इज इक्वल्स टू OC आहे। त्याचबरोबर BO इज इक्वल्स टू OD आहे, म्हणजे O हा मिड पॉइंट असणार आहे। ओके, मग इथं मी ट्रायंगल कन्सिडर करते। नाउ इन ट्रायंगल ABC, ओके, ABC हा जर मी ट्रायंगल कन्सिडर केला तर BO आपली मीडियन येणार आहे, कारण O हा मिड पॉइंट आहे। ओके, BO इज ए मीडियन। मग जर ABC ट्रायंगल मध्ये BO आपली मीडियन असेल तर इथं आपण अपोलोनियस थेरम यूज करू शकतो। देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम काय येईल बघा, इन ट्रायंगल ABC AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स मीडियन स्क्वेअर BO स्क्वेअर प्लस 2 टाइम्स AO स्क्वेअर। ओके, आता व्हॅल्यू पुटअप करूया। BO म्हणजेच काय आहे बघा, फ्रॉम 2 वरून OD आहे। ओके, आणि AO म्हणजेच काय आहे, हाफ ऑफ AC आणि BO म्हणजेच OD म्हणजेच काय आहे, हाफ ऑफ BD। ते मी इथं पुट करते। देअरफॉर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 2 इंटू BO म्हणजेच काय आहे बघा, आपला हाफ ऑफ BD ब्रॅकेट स्क्वेअर प्लस
2 into AO is half of AC ब्रॅकेट स्क्वेअर. हे आलं कुठून? फ्रॉम 2. तर प्रत्येक वेळी तुम्ही हे मेन्शन करायला हवं. फ्रॉम 2 सिम्प्लिफाय करूया. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 2 into याचा स्क्वेअर 1/2 चा स्क्वेअर काय येईल? 1/4 into BD स्क्वेअर प्लस 2 into 1/2 चा स्क्वेअर आहे 1/4 into AC स्क्वेअर येईल. ओके, हे सिम्प्लिफाय करूया. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 2 जा 4. ओके, म्हणजेच काय येणार आहे बघा इथं आता आपलं AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर विच इज इक्वल्स टू BD स्क्वेअर बाय 2. BD स्क्वेअर बाय 2 प्लस इथं काय आहे? AC स्क्वेअर बाय 2. AC स्क्वेअर बाय 2. आता हा 2 इथं डिनॉमिनेटर मध्ये आहे, तो आपण कॅन्सल आउट करण्यासाठी होल इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करायला हवं. मल्टिप्लाय इक्वेशन बाय 2. 2 ने मल्टिप्लाय करते. 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथं काय येईल बघा? 2 टाइम्स AB स्क्वेअर प्लस 2 टाइम्स BC स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 2 ने इथं मल्टिप्लाय केलं तर 2 2 गेट कॅन्सल्ड. BD स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इथं सुद्धा 2 2 गेट कॅन्सल. ओके, आता 2 टाइम्स AB स्क्वेअर म्हणजे आपण कसं लिहू शकतो बघा? AB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर लिहू शकतो. त्याचबरोबर 2 टाइम्स BC स्क्वेअर म्हणजे आपण कसं लिहू शकतो? BC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ओके, रिअरेंज फक्त केलेले आहे. इज इक्वल्स टू BD स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. आता आपल्याला रिक्वायर्ड काय आहे बघा? साइड्सची 4 साइड्स पाहिजेत. त्यापैकी इथे 2 साइड्स आहेत, AB आहे आणि BC आहे. पण इक्वेशन 1 मध्ये AB इज इक्वल्स टू CD आहे आणि BC इज इक्वल्स टू AD आहे. मग आपण हा एक AB, दोन्हीपैकी एक AB, कारण आपल्याला AB BC CD AD हवंय, त्याच्यामुळे एक AB मी CD ने रिप्लेस करू शकते. त्याच पद्धतीने एक BC मी AD ने रिप्लेस करू शकते. म्हणजेच काय येईल बघा? AB स्क्वेअर प्लस हा AB मी CD ने रिप्लेस करते. इथं काय आहे? AB स्क्वेअर म्हणजे CD स्क्वेअर येईल प्लस BC स्क्वेअर प्लस हा दुसरा BC मी AD ने रिप्लेस करते. म्हणजेच काय येईल? AD स्क्वेअर विच इज इक्वल्स टू BD स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. काय प्रूव्ह केलेलं आहे बघा? देअरफॉर AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर विच इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. Therefore, sum of squares of diagonal of a parallelogram is equals to sum of squares of its side. ओके, काय केलेलं आहे बघा? पहिले तर मी पॅरलेलोग्राम ड्रॉ करून घेतलेला आहे. पॅरलेलोग्रामची प्रॉपर्टी आहे अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम आर इक्वल आणि डायगोनल्स ऑफ ए पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच अदर. ओके, त्याच्यामुळे काय केलेलं आहे बघा? मी ह्या दोन ज्या डायगोनल्स आहेत त्या O ह्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झालेल्या आहेत. O ह्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात आणि त्या एकमेकींना बायसेक्ट करतात, म्हणजे AO आणि OC हे डिस्टन्स इक्वल असणार आहे. ओके, याच्या आधी तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये एक थेरम बघितलेला आहे. जर हे दोन डिस्टन्स सेम असेल तर O हा मिड पॉइंट असतो आणि O हा मिड पॉइंट आहे म्हणजे BO ही मीडियन येणार आहे. सेम आपण जर ADC ट्रायंगल कन्सिडर केला तर OD ही आपली मीडियन येऊ शकते. तर मी इथं हे आपण जी आपली प्रॉपर्टी आहे अपोजिट साइड इक्वल आल्या, डायगोनलनी बायसेक्ट केलं म्हणजेच AO इज इक्वल्स टू OC विच इज नथिंग बट हाफ ऑफ AC. सेम BO इज इक्वल्स टू OD विच इज इक्वल्स टू हाफ ऑफ BD. त्याच्यावरून मी BO ही मीडियन कन्सिडर केली आणि ABC ट्रायंगल मध्ये अपोलोनियस थेरम यूज केलेला आहे. इक्वेशन 2 वरून इथं मी BO ची व्हॅल्यू पॉइंट आउट केली. BO ची व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर सॉल्व्ह करून घेतला. या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं, पुन्हा रिक्वायर्ड फाइंड आउट केलं. मग 2 टाइम्स AB स्क्वेअर आहे तर आपण कसं लिहू शकतो? AB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर म्हणजे 2AB स्क्वेअर येणार आहे. त्यापैकी एक AB आपण इक्वेशन वरून CD ने आणि AD ने रिप्लेस करू शकतो आणि आपल्याला जे रिक्वायर्ड प्रूव्ह करायचं आहे ते आपण प्रूव्ह केलेलं आहे. नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर 10. Pranali and Prasad started walking to east and to the north respectively from the same point and at the same speed. After 2 hours, distance between them was 15√2 km. Find their speed per hour. ओके, आपल्याला काय सांगितलेलं बघा? हे प्रणाली आणि प्रसादनी
स्टार्ट टू वॉकिंग टू द ईस्ट अँड टू द नॉर्थ रिस्पेक्टिव्हली. म्हणजे प्रणालीनं ईस्टकडे चालायला सुरू केलेलं आहे आणि प्रसादनी नॉर्थकडे चालायला सुरू केलेलं आहे. फ्रॉम दी सेम पॉइंट अँड ऍट दी सेम स्पीड. दोघांचं स्पीड सेम आहे आणि पॉइंट सुद्धा सेम आहेत. तर आपण पहिले आपली डायरेक्शन फाइंड आउट करून घेऊया. कसं असतं बघा डायरेक्शन, नॉर्थ, साऊथ, ईस्ट अँड वेस्ट. ओके, म्हणजेच काय केलेलं आहे बघा, हा जर आपण सेम पॉइंट कन्सिडर केला, मी इथं पुन्हा एक फिगर ड्रॉ करते. हा जर आता हा आपला नॉर्थचा पॉइंट आलेला आहे, हा ईस्टचा पॉइंट आलेला आहे. हा जर मी सेम पॉइंट कन्सिडर केला तर प्रणालीनं काय केलेलं आहे बघा, ईस्टकडे चालायला सुरू केलेलं आहे आणि प्रसादनी नॉर्थकडे चालायला सुरू केलेलं आहे. ऍट दी सेम पॉइंट, फ्रॉम दी सेम पॉइंट अँड ऍट दी सेम स्पीड. आफ्टर 2 hours the distance between them was 15√2. म्हणजे 2 hours नंतर प्रणाली इकडे असेल, प्रसाद इकडे असेल आणि त्या दोघांमधलं जो हे डिस्टन्स आहे ते दिलेलं आहे आपल्याला 15√2 दिलेलं आहे. देन फाइंड देअर स्पीड पर आवर. ओके, मग आपण आता हा येणारा इथं राईट अँगल ट्रायंगल येईल. म्हणजे जर मी इथं ट्रायंगल एबीसी कन्सिडर केला तर येणारा माझा ट्रायंगल बी हा राईट अँगल ट्रायंगल येईल. म्हणजे इथं आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. लेट प्रणाली स्टार्टेड फ्रॉम पॉइंट बी. अल्सो प्रसाद, अल्सो प्रणाली अँड प्रसाद म्हणते मी इथं, प्रणाली अँड प्रसाद started from point B. Okay, after 2 hours Pranali reaches at point C and Prasad reaches at point A. ओके, प्रसाद ए पॉइंट पर्यंत गेलाय तर प्रणाली ही सी पॉइंट पर्यंत गेलेली आहे. ओके, द डिस्टन्स बिटवीन देम इज इक्वल्स टू 15√2 किलोमीटर. ओके, आणि आपल्याला स्पीड फाइंड आउट करायचंय. सपोज स्पीड इज इक्वल्स टू x किलोमीटर पर आवर. मी स्पीड x कन्सिडर करते. ओके, नाउ वी नो, आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे. वी नो डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड इंटू टाइम. आता दोघांनी कव्हर केलेलं डिस्टन्स सेम आहे. फ्रॉम पॉइंट यांनी एका पॉइंट पासून सुरू केलेलं आहे. ओके, म्हणजे आपल्याला डिस्टन्स सेम आहे हे माहित नाही. आपण जर प्रसादचं काढायचं झालं तर डिस्टन्स ऑफ प्रसाद डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड आहे, स्पीड सेम आहे. ओके, ते आपण एक्स कन्सिडर केलेलं आहे. एक्स इंटू टाइम इज 2 म्हणजेच काय येईल 2x. ओके, नाउ प्रणालीज डिस्टन्स which is equals to डिस्टन्स आहे x, सॉरी स्पीड आहे x, डिस्टन्स इज टाइम इज 2 hours म्हणजे हे पण काय येईल 2x येईल. म्हणजे आपला इथं हा जो आहे डिस्टन्स, प्रसादचं डिस्टन्स आपलं काय आहे बघा AB आहे आणि प्रणालीचं डिस्टन्स जे आहे ते BC आहे. विच इज इक्वल्स टू AB अँड विच इज इक्वल्स टू BC. ओके, हे आपण फाइंड आउट केलेलं आहे. नाउ in a triangle ABC, angle B is equals to 90 degree. Okay, therefore by Pythagoras theorem, आपण इथं पायथागोरस थिअरम यूज करूया. बाय पायथागोरस थिअरम काय येईल बघा, पायथागोरस थिअरम इथं AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. मग AC आपल्याला दिलेला आहे, AC इज इक्वल्स टू 15√2 स्क्वेअर विच इज इक्वल्स टू AB काय आहे बघा 2x आहे म्हणजेच काय येईल
2x bracket square plus BC is also 2x bracket square. ओके, हा काय येणार आहे बघा स्क्वेअर. 15 स्क्वेअर इज 225 into root 2 square is 2 which is equals to 2 square is 4, x square is x square plus 2 square is 4, x square is x square. म्हणजे आता इथे आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल बघा, x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. काय आलेलं आहे आपलं 225 into 2, 225 into 2 is equals to 4x square plus 4x square. ओके, इथं मी पुन्हा ती लास्ट लाईन लिहिलेली आहे 4x स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर. ओके, सॉल्व करूया. 225 into 2 which is equals to 4x square plus 4x square is 8x square. x स्क्वेअर ची टर्म मी ऍज इट इज ठेवते आणि 8 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल. त्याच्यासाठी मी काय करते बघा, डिवायडेशन होणार तर साइड इंटरचेंज करून लिहिते. देअरफॉर x square is equals to 225 into 2 divided by 8. ओके, म्हणजेच काय येईल 2 1 जा 2, 2 4 जा 8. ओके, म्हणजेच x स्क्वेअर काय येणार आहे 225 by 4 येईल. आता आपण ह्याचं रूट घेऊ शकतो, म्हणजेच काय येईल टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट काय येणार आहे बघा, स्क्वेअर रूट घेतल्यावर x स्क्वेअरचं रूट येईल x विच इज इक्वल्स टू 225 चं रूट माहिती आहे 15 बाय 4 चं रूट आहे 2. म्हणजेच काय येईल देअरफॉर x इज इक्वल्स टू 15 by 2 इज नथिंग बट 7/7.5 and 7.5 x काय आहे आपला किलोमीटर पर आवर. देअरफॉर स्पीड पर आवर, फाइंड देअर स्पीड सांगितले. देअरफॉर दिस स्पीड is equals to 7.5 किलोमीटर पर आवर. ओके, काय केलेलं आहे बघा, आपल्याला सांगितलंय की प्रणाली आणि प्रसाद स्टार्टेड वॉकिंग टू द ईस्ट टू द नॉर्थ रिस्पेक्टिव्हली. प्रणालीने ईस्टकडे चालायला सुरू केलेलं आहे तर प्रसादने नॉर्थकडे केलेलं आहे. म्हणजे या दोघांमध्ये जो होणारा अँगल आहे तो 90 डिग्रीचा आहे फ्रॉम दी सेम पॉइंट ऍट दी सेम स्पीड. दोघांनी एकाच पॉइंट पासून सुरू केलेलं आहे आणि स्पीड पण सेम आहे. तर मी स्पीड एक्स कन्सिडर केलं. त्याच्यानंतर बी ह्या पॉइंट पासून स्टार्ट केल्यानंतर आफ्टर 2 hours प्रसाद रिचेस ऍट पॉइंट ए अँड प्रणाली रिचेस ऍट पॉइंट सी अँड द डिस्टन्स बिटवीन ए अँड सी इज 15√2 किलोमीटर. ओके, म्हणजेच काय येईल, आता आपल्याला अजून एक फॉर्म्युला माहिती आहे, डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड इनटू टाइम. त्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुटअप केल्या. मग डिस्टन्स जे आहे, प्रसादचं डिस्टन्स येणार आहे AB, प्रणालीचं डिस्टन्स येईल BC. म्हणजेच काय येईल AB इज इक्वल्स टू 2x, BC इज इक्वल्स टू 2x. मग आता ABC हा जर आपला राईट अँगल ट्रायंगल असेल, त्याच्यामध्ये पायथागोरस थेरम यूज केला, व्हॅल्यू पुटअप केल्या आणि सॉल्व्ह केलेला आहे. ओके, इथं x स्क्वेअर इज इक्वल्स टू 225 by 4 आला. हे सिम्प्लिफाय मी केलं नाही कारण पुढे रूट घ्यायला इझी जातं. तर तुम्ही हे सिम्प्लिफाय केलं तरी चालेल, पण थोडं कन्फ्युजन होईल, मल्टिप्लिकेशन मोठी येते. तर मल्टिप्लिकेशन न करता इथं मी डिवायडेशन केल्यानंतर 2 आणि इथं 8 ला डिवाइड झालं, त्याच्यामुळे ते आपल्याला सिम्प्लिफाय करायला इझी झालं. तसं सिम्प्लिफाय होत असेल तर मल्टिप्लिकेशन नाही केली तरी चालते. आणि तिथे मी एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 225 by 4 आला. रूट घेतल्यानंतर 15/2 आला अँड x इज इक्वल्स टू 7.5 विच आर नथिंग बट देअर स्पीड. देअरफॉर स्पीड इज इक्वल्स टू 7.5 किलोमीटर पर आवर. नेक्स्ट इज in triangle ABC, angle BAC is equals to 90 degree. Segment BL and segment CM are medians of triangle ABC. Then prove that 4 times BL square plus CM square is equals to 5 times BC square. Okay, सोल्युशन मध्ये बघूया. आपल्याला ट्रायंगल मध्ये काय दिलेलं आहे बघा, इन ट्रायंगल ABC अँगल BAC is equals to 90 degree. ओके, त्याचबरोबर आपल्याला दिलेलं आहे सेगमेंट BL अँड सेगमेंट CM आर मीडियन्स. ओके, मग आता ह्या जर दोन मीडियन्स असतील तर आपण काय म्हणू शकतो बघा, या दोन मीडियन्स आहेत कोण कोण, तर BL आणि CM. ओके, CM आणि BL ही मीडियन आहे, म्हणजेच काय असेल, M हा मिड पॉइंट असेल. देअरफॉर BM is equals to AM
इज इक्वल्स टू हाफ ऑफ ए बी. ए बीचा हाफ असणार आहे. त्याचबरोबर CL इज इक्वल्स टू AL इज इक्वल्स टू हाफ ऑफ AC. कॉल्ड इज एज इक्वेशन नंबर 1. ओके, काय केलेलं आहे बघा, BL मीडियन आहे म्हणजे L मिड पॉइंट आला, CM मीडियन आहे म्हणजे M मिड पॉइंट आला, म्हणजे BM इज इक्वल्स टू MA असणार आहे आणि विचार हाफ ऑफ AB. त्याचबरोबर CL इज इक्वल्स टू AL असणार आहे विच इज हाफ ऑफ AC. ओके, नाउ in triangle ABC, in triangle ABC, angle BAC is equals to 90 degree. Therefore, by Pythagoras आता काय येणार आहे बघा, ABC या ट्रायंगल मध्ये BC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस AC square. Okay, now again in a triangle, हा छोटा ट्रायंगल घेते मी BAL. ओके, इन ट्रायंगल BAL मध्ये काय येईल बघा, अँगल BAL इज इक्वल्स टू 90 डिग्री. इथे सुद्धा आपण पायथागोरस थेरम यूज करूया. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम काय येणार आहे बघा, पायथागोरस थेरम वरून BAL मध्ये BL स्क्वेअर इज इक्वल्स टू BA स्क्वेअर प्लस LA स्क्वेअर. कॉल्ड दिस इज इक्वेशन नंबर 2 अँड हियर इज इक्वेशन नंबर 3. ओके, तर आता दोन ट्रायंगल झाले. हा होल मोठा एक ट्रायंगल झाला, याच्यामधला छोटा झाला. पुन्हा एक इथे एक ट्रायंगल आहे बघा, MAC. ओके, सो अगेन वी कॅन कन्सिडर इन अ ट्रायंगल MAC. ओके, अँगल MAC is equals to 90 degree. Therefore, by Pythagoras theorem इथे यूज केल्यावर काय येईल बघा, बाय पायथागोरस थिअरम काय येणार आहे बघा, त्या MAC मध्ये CM स्क्वेअर इज इक्वल्स टू MA स्क्वेअर प्लस CA स्क्वेअर. कॉल्ड दिस इज इक्वेशन नंबर 4. ओके, आता आपल्याला रिक्वायर्ड काय प्रूव्ह करायचं आहे बघा, 4 टाइम BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर. मग इथंच BL स्क्वेअर आहे, इथं CM स्क्वेअर आहे, म्हणजे आपल्याला 3 आणि 4 ची ऍडिशन करायला हवी. ओके, काय येईल बघा, ऍडिंग 3 and 4. 3 आणि 4 ची ऍडिशन करूया. काय येईल बघा, BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर, LHS ची ऍडिशन, RHS ची ऍडिशन इज इक्वल्स टू BA स्क्वेअर प्लस LA स्क्वेअर प्लस इथं काय आहे MA स्क्वेअर प्लस CA स्क्वेअर प्लस MA स्क्वेअर प्लस CA स्क्वेअर. ओके, पण आपण इथे इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू काढलेले आहेत बघा, BM इज इक्वल्स टू AM इज इक्वल्स टू 1/2 ऑफ AB. ओके, मग 1/2 ऑफ AB, तर इथे आपल्याला आपण व्हॅल्यू लिहू शकतो MA ची व्हॅल्यू काय येणार आहे बघा, हाफ ऑफ AB आणि CL इज इक्वल्स टू AL इज हाफ ऑफ AC. तर तिथे आपण व्हॅल्यू पुटअप करू शकतो. म्हणजेच काय येईल बघा, BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल्स टू BA स्क्वेअर प्लस LA म्हणजेच काय आहे AL स्क्वेअर म्हणजेच काय आहे बघा, हाफ ऑफ AC. म्हणजे इथं पुटअप करूया, हाफ ऑफ AC स्क्वेअर प्लस MA ची सुद्धा आपल्याकडे व्हॅल्यू आहे, हाफ ऑफ AB ब्रॅकेट स्क्वेअर प्लस CA स्क्वेअर. ओके, म्हणजेच काय येईल बघा, BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल्स टू BA म्हणजेच मी AB लिहिते, AB स्क्वेअर प्लस इथे काय आहे बघा, 1/2 चा स्क्वेअर येईल, 1/4 AC स्क्वेअर प्लस 1/4 AB स्क्वेअर प्लस CA म्हणजेच मी AC स्क्वेअर लिहिते. आता हे 4 आपल्याला घालवून टाकायचे आहे, त्याच्यामुळे आपण काय करूया, होल इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाय इक्वेशन बाय 4. 4 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल बघा, 4 इंटू BL स्क्वेअर प्लस, किंवा मी इथं कॉमन करते, 4 ने मल्टिप्लाय 4 इंटू BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर. ओके, इज इक्वल्स टू 4 टाइम्स AB स्क्वेअर प्लस इथला 4 आणि मल्टिप्लाय बाय 4 कॅन्सल आउट होईल, AC स्क्वेअर प्लस
इथला पण कॅन्सल आउट होईल, AB स्क्वेअर प्लस 4AC स्क्वेअर. आता ऍडिशन करूया, 4 इंटू BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 4AB प्लस AB इज 5AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर प्लस 4AC स्क्वेअर इज 5AC स्क्वेअर. ओके, इथं लिहायचं राहिलं फ्रॉम, हे कशावरून घेतलं आपण, 1 फ्रॉम 1, इथं ब्रॅकेट मध्ये घालायचं राहिले बघा. ओके, त्याच्यामुळे इथं आता आपण 4 कॉमन काढूया, 4BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 5 टाइम्स AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. ओके, बट AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर विच इज इक्वल्स टू BC स्क्वेअर, म्हणजेच काय येईल बघा, therefore 4BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल्स टू 5BC स्क्वेअर. ओके, हे कुठून आलं, फ्रॉम 2, आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, 4BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 5 टाइम्स BC स्क्वेअर. ओके, 3 ट्रायंगल दिलेले आहेत, त्याच्यामध्ये एक A हा अँगल कॉमन आहे आणि तो 90 डिग्री आहे, म्हणून तीनही ट्रायंगल मध्ये मी पायथागोरस थेरम यूज केलेला आहे. मीडियन दिल्यामुळे हे आपल्याला रिक्वायर्ड माहित आहे, BM इज इक्वल्स टू AM इज हाफ ऑफ AB अँड CL इज इक्वल्स टू AL इज हाफ ऑफ AC. ओके, आपल्याला रिक्वायर्ड LHS काय आहे बघा, BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर हवा आहे, त्यामुळे मी ह्या दोन इक्वेशनची ऍडिशन केली, ऍडिशन करून रिक्वायर्ड कंडिशन फक्त पुटअप केलेले आहे, जे की आपण फाइंड आउट केलेलं आहे, आणि तिथं आपल्याला जे हवं आहे ते आपण प्रूव्ह करून LHS इज इक्वल्स टू RHS प्रूव्ह केलेलं आहे. नेक्स्ट इज सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ ऍडजसंट साइड ऑफ ए पॅरलेलोग्राम इज 130 स्क्वेअर सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ वन ऑफ इट्स डायगोनल इज 14 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ अदर डायगोनल. ओके, एक पॅरलेलोग्राम दिलेला आहे आणि त्याच्या ऍडजसंट साइड्सच्या स्क्वेअरची ऍडिशन आपल्याला दिलेली आहे. ओके, फर्स्टली आय कॅन ड्रॉ हियर ए पॅरलेलोग्राम ABCD. ओके, ABCD हा मी पॅरलेलोग्राम इथं ड्रॉ करून घेते, ABCD. ओके, डायगोनल्स 2 दिलेले आहेत, म्हणजे AC आणि OD दिलेला आहे, तो O ह्या पॉइंट मध्ये BD आणि AC इंटरसेक्ट करतात. ओके, एका डायगोनलची लेंथ आपल्याला दिलेली आहे आणि दुसऱ्या डायगोनलची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके, काय येईल बघा सोल्युशन मध्ये, क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलेलोग्राम, क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलेलोग्राम. ओके, त्याचबरोबर काय येणार आहे, डायगोनल AC and BD intersects at point O. ओके, O ह्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत, therefore AO is equals to OC किंवा AO is equals to CO is a half of AC and BO is equals to OD is a half of BD. इक्वेशन नंबर 1. आणि हे कशावरून येईल बघा, डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच अदर. ओके, त्याच्यामुळे ते येणार आहे, म्हणजेच काय येईल, O हा मिड पॉइंट असेल. ओके, therefore again they can give us side adjacent square of sides of adjacent. Okay, sum of square of adjacent side, म्हणजेच काय आहे, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर adjacent साइड दिलेले आहेत, विच इज इक्वल्स टू 130 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि एक डायगोनल दिलाय, म्हणजेच मी काय कन्सिडर करते, अँड AC इज इक्वल्स टू 14 सेंटीमीटर. ओके, AC इज इक्वल्स टू 14 असेल तर काय येईल, therefore AO इज इक्वल्स टू CO इज इक्वल्स टू हाफ ऑफ AC म्हणजे हाफ ऑफ 14 येईल, विच इज इक्वल्स टू 7 सेंटीमीटर. म्हणजेच AO इज इक्वल्स टू CO इज इक्वल्स टू काय येईल बघा, 7 सेंटीमीटर येईल, म्हणजेच BO ही काय येणार आहे, मीडियन येणार आहे. therefore in a triangle ABC BO is a median. BO is median.
देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम, अपोलोनियस थेरम वरून काय येईल बघा, इन ट्रायंगल एबीसी AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स BO स्क्वेअर प्लस 2 टाइम्स AO स्क्वेअर. व्हॅल्यू पुटअप करूया. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर ऑलरेडी दिलेला आहे 130 इज इक्वल्स टू 2 टाइम्स BO स्क्वेअर, BO स्क्वेअर ऍज इट इज राहील प्लस 2 टाइम्स AO आपल्याला माहित आहे 7, 2 टाइम्स 7 स्क्वेअर. काय येईल बघा, 130 इज इक्वल्स टू 2 टाइम्स BO स्क्वेअर प्लस 2 इंटू 7 स्क्वेअर इज 49. 130 इज इक्वल्स टू 2 टाइम BO स्क्वेअर प्लस काय येणार आहे 1 8 येणार, 2 इंटू 9 इज 18, 1 9 इज 1. ओके, काय येणार आहे 2 इंटू 49 इज 89, सॉरी 98. ओके, अजून काय येईल बघा, आता हा 98 इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस होईल, म्हणजेच काय होईल 130 मायनस 98 इज इक्वल्स टू 2 टाइम्स BO स्क्वेअर, BO 2 टाइम्स BO स्क्वेअर. ओके, काय येईल बघा 130 मायनस 98 2 3 32 इज इक्वल्स टू 2 टाइम्स BO स्क्वेअर. तर 2 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल, देअरफॉर BO स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 32/2. देअरफॉर BO स्क्वेअर इज इक्वल्स टू 16. तर स्क्वेअर रूट घेऊया, टेकिंग स्क्वेअर रूट्स. स्क्वेअर रूट्स घेतल्यावर काय येईल बघा, BO इज इक्वल्स टू 4. आता BO इज इक्वल्स टू 4 आला तर डायगोनल आपला BD आहे, देअरफॉर फ्रॉम 1 वरून आपण काय म्हटलेलं आहे बघा, BO इज इक्वल्स टू OD इज इक्वल्स टू हाफ ऑफ BD. मग आपल्याला BO माहिती आहे, काय आहे बघा 4 इज इक्वल्स टू हाफ ऑफ BD. 4 इंटू 2 इकडे मल्टिप्लाय आहे, डिवाइड आहे, इकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल BD, म्हणजेच काय येईल देअरफॉर BD इज इक्वल्स टू 8 सेंटीमीटर. म्हणजेच काय येणार आहे, फाइंड द लेंथ ऑफ अदर डायगोनल, म्हणजेच काय येईल देअरफॉर द लेंथ ऑफ डायगोनल इज 8 सेंटीमीटर. किती येणार आहे बघा, 8 सेंटीमीटर येणार आहे. ओके, काय केलेलं आहे बघा, इथं आपल्याला पॅरलेलोग्राम मध्ये सांगितलेलं आहे ऍडजसंट साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन आपल्याला दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला एक डायगोनल दिलेला असतं, दुसरा डायगोनल फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. डायगोनल O ह्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. आपल्याला एक प्रॉपर्टी माहित आहे की डायगोनल ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच अदर, देअरफॉर वी कॅन राइट AO इज इक्वल्स टू CO इज इक्वल्स टू 1/2 ऑफ AC. त्याच्यावरून आपल्याला रिक्वायर्ड दिलेलं आहे, म्हणजेच AO आपण जर कुठलाही ट्रायंगल कन्सिडर केला त्याच्यामध्ये तर AO BO OC OD ह्या काही येऊ शकतात, मीडियन येऊ शकतात. मग आपण इथं अपोलोनियस थेरम यूज करू शकतो. अपोलोनियस थेरम मध्ये फक्त व्हॅल्यू पुटअप करायची आहे आणि व्हॅल्यू पुटअप करून आपण दुसरा डायगोनल आपल्याला जो रिक्वायर्ड आहे तो फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट इज इन ट्रायंगल ABC सेगमेंट AD परपेंडिक्युलर सेगमेंट BC DB is equals to 3CD. Prove that 2 times AB square is equals to 2 times AC square plus BC square. ओके, आपल्याला दिलेला आहे ABC मध्ये AD ही BC वर परपेंडिक्युलर आहे असं सांगितलेलं आहे. DB is equals to 3 times CD दिलेला आहे and prove that 2 times AB square is equals to AC square plus BC square. ओके, तर इथं आपल्याला पहिल्यांदा एक राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे, तो राईट अँगल ट्रायंगल आपण बघूया. म्हणजेच काय येईल बघा, त्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये सोल्युशन मध्ये बघूया तर DB गिवन इज DB is equals to 3CD. Okay, now in triangle ABC angle ADB, sorry, in triangle ADB घेते मी तर, इन ट्रायंगल ADB हा ट्रायंगल घेते ADB. या ट्रायंगल मध्ये काय येईल बघा, ADB इज इक्वल्स टू 90 डिग्री,
देअरफॉर बाय पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम काय येईल बघा त्या ट्रायंगल मध्ये, तर AB स्क्वेअर इज इक्वल्स टू AD स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर. ओके, पण DB आपल्याला दिलेला आहे, DB इज 3 टाइम्स CD, म्हणजेच काय येईल, देअरफॉर AB स्क्वेअर इज इक्वल्स टू AD स्क्वेअर प्लस 3 टाइम्स CD स्क्वेअर. ओके, फ्रॉम 1 किंवा गिव्हन म्हणूया. ओके, म्हणजेच काय येईल बघा, देअरफॉर AB स्क्वेअर इज इक्वल्स टू AD स्क्वेअर प्लस 9 CD स्क्वेअर. 3 स्क्वेअर इज 9, CD स्क्वेअर इज CD स्क्वेअर. आता आपल्याला रिक्वायर्ड प्रूफ मध्ये काय आहे बघा, 2 टाइम्स AB आहे, म्हणजे इथे आपला फक्त AB आहे, तर 2 टाइम्स AB येण्यासाठी काय करायला हवं, मल्टिप्लाय इक्वेशन बाय 2. 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल बघा, 2 टाइम्स AB स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स AD स्क्वेअर प्लस 9 into 2 is 18 CD square. Call this as equation number 1. Okay. Now again we can consider in triangle ADC. ADC या ट्रायंगल मध्ये काय येईल, अँगल ADC is equals to 90 degree. Okay. Therefore by Pythagoras theorem, by Pythagoras theorem. Pythagoras theorem काय येणार आहे बघा इथं, AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. ओके, आपल्याला रिक्वायर्ड अजून काय आहे बघा, AC स्क्वेअरला पण 2 टाइम्स AC स्क्वेअर आहे. ओके, सो हिअर ऑल्सो वी कॅन मल्टिप्लाय इक्वेशन बाय 2. 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल बघा, 2 टाइम्स AC स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 2 टाइम्स AD स्क्वेअर प्लस 2 टाइम्स CD स्क्वेअर. ओके, म्हणजेच काय येणार आहे, 2 टाइम्स AD स्क्वेअर प्लस 2 टाइम्स CD स्क्वेअर येईल. ओके, आता काय करूया बघा, आपल्याला इथं जर आपण नीट बघितलं तर आपल्याला काय माहित आहे बघा, हिअर BC इज इक्वल्स टू CD प्लस DB. ओके, बिकॉज B डॅश D डॅश C, C डॅश B डॅश C डॅश D डॅश B आहे, कारण D हा पॉइंट B आणि C च्या मध्ये आहे. ओके, म्हणजेच काय येईल, CD प्लस DB इज इक्वल्स टू होल BC येईल. ओके, बट DB इज इक्वल्स टू काय आहे बघा, आपला 3 टाइम्स CD आहे, म्हणजेच काय येईल, देअरफॉर BC इज इक्वल्स टू CD प्लस 3CD, म्हणजेच काय येणार आहे, 4CD येईल. BC इज इक्वल्स टू 4CD येईल. आता आपल्याला त्याचा स्क्वेअर पाहिजे आहे, म्हणजेच काय येईल, स्क्वेअरिंग on both side, squaring on both side. काय येईल बघा, बोथ साइड स्क्वेअर केल्यावर BC स्क्वेअर इज इक्वल्स टू 16 CD स्क्वेअर. ओके, 16 CD स्क्वेअर आला. मग आता आपण काय, आपल्याला रिक्वायर्ड काय आहे, 2 AC स्क्वेअर प्लस 2 BC स्क्वेअर आहे. इथे इक्वेशन नंबर मी 2 म्हणते आणि इथे इक्वेशन नंबर मी 3 म्हणते. आपल्याला या दोघांची ऍडिशन पाहिजे. RHS मध्ये बघा, AC स्क्वेअर 2 टाइम AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आहे, इथे 2 टाइम्स AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आहे. देअरफॉर वी कॅन ऍडिंग इक्वेशन 2 and 3. ऍडिंग इक्वेशन 2 and 3 ऍड केल्यावर काय होईल बघा, LHS ची ऍडिशन करूया. 2 टाइम्स AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 2 टाइम्स AD स्क्वेअर प्लस 2 टाइम्स CD स्क्वेअर प्लस 16 CD स्क्वेअर. ओके, ऍडिशन करूया. 2 टाइम्स AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स AD स्क्वेअर ॲज इट इज राहील. 2 CD स्क्वेअर प्लस 16 CD स्क्वेअर इज 18 CD स्क्वेअर. इक्वेशन नंबर 4. नाउ फ्रॉम इक्वेशन 4 अँड फ्रॉम इक्वेशन 1 मध्ये काय आहे बघा, 2 टाइम AB स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम AD स्क्वेअर प्लस 18 AD स्क्वेअर, आणि इथे सुद्धा 4 मध्ये तेच आहे. ओके, देअरफॉर फ्रॉम 1 and 4, 1 आणि 4 वरून आपण काय लिहू शकतोय, RHS दोघांच्या सेम आहेत, म्हणजे LHS पण सेम येणार आहेत. 2 टाइम्स AB स्क्वेअर इज इक्वल्स टू
2 टाइम AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आणि हेच आपल्याला रिक्वायर्ड प्रूव्ह करायचं आहे. ओके, काय केलेलं आहे बघा, जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे त्या कंडिशन वाईज आपण आपल्या म्हणजे जे काही रिक्वायर्ड लागणार आहे ते घेत जायचं आहे. पहिले तर मी ADB हा ट्रायंगल कन्सिडर केला, त्याच्यामध्ये पायथागोरस थेरम यूज केला आणि 2 नी मल्टिप्लाय करून मी RHS घेतली विच इज नथिंग बट 2 टाइम AB स्क्वेअर आणि ती आल्यानंतर ती काय आली बघा इज इक्वल्स टू 2 टाइम AD स्क्वेअर प्लस 18 CD स्क्वेअर. पुन्हा दुसरा राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर केला, त्याच्यामध्ये AC स्क्वेअर आला, रिक्वायर्ड आहे 2AC स्क्वेअर, होल इक्वेशनला AC ने मल्टिप्लाय केलं. आता आपल्याला BC पाहिजे आहे. BC म्हणजेच काय येणार आहे बघा CD प्लस BD बिकॉज D इज द पॉइंट बिटवीन B अँड C. म्हणजेच काय लिहिलं आपण तिथे व्हॅल्यू पुटअप केली तर BC इज इक्वल्स टू 4 टाइम CD आला. हवा आहे काय आपल्याला BC स्क्वेअर, त्याच्यामुळे आपण स्क्वेअरिंग केलं आणि BC स्क्वेअर इज इक्वल्स टू 16 CD स्क्वेअर आला. इथं आपल्याला RHS मध्ये ह्या दोघांची ऍडिशन हवी आहे, म्हणजेच आपल्याला 2 टाइम AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर करायला हवं. ती काय येईल LHS ची ऍडिशन करायची, RHS ची ऍडिशन करायची. रिक्वायर्ड ऍडिशन केल्यानंतर इक्वेशन 1 आणि 4 कम्पेअर करून आपण जे कम्पेअर करायचं आहे किंवा जे प्रूव्ह करायचं आहे ते केअरफुली बघायचं आणि आपण इझिली आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे ते प्रूव्ह करू शकतो. ओके, इथं 13 क्वेश्चन नंबर 13 पर्यंत मी घेतलेले आहेत. या पार्टमध्ये आपण 9 to 13 बघितलेलं आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण क्वेश्चन 14 पासून पुढचे क्वेश्चन पाहूया. काही डाऊट असेल तर तो कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. अजून देखील माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका. थँक्यू.